बुलढाणा जिल्ह्यातून औरंगाबादला जोडणारा खडक नदीवरील पूल शिकस्त झालेला असून या पुलावरील वाहतूक बंदची कारवाई व वाहतूक चिखली मार्गे वळती करण्याचे आदेश तत्कालीन जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांनी जारी केले आहे। परंतु जिल्हाधिकारी यांच्या या पत्रामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। या महामार्गावरील जड वाहतूक बंद केल्यामुळे मेहकर ते जालना या 100 किलोमीटर अंतरावरील हजारो व्यावसायिक व मजुरांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे। अगोदरच 2016 पासून नोटबंदी, नवीन कर रचना प्रणाली यामुळे यापासून या महामार्गावरील सर्व व्यावसायिकांचे अतोनात हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे। तसेच आता सर्व जगामध्ये कोविड-19 या महामारीने थैमान घातले आहे। त्यामुळे 22 मार्च 2020 पासून सतत लॉकडाऊन चालू आहे। त्यामुळे सर्व व्यवसाय अत्यंत डबघाईस आले आहे। अशातच या पुलावरून वाहतूक बंद केल्याने या संदर्भात व्यापारी नागरिकांनी जिल्हाधिकारी, खासदार, पालकमंत्री यांना सुद्धा निवेदन देऊन मागणी केली आहे। त्या भागातील हजारो व्यावसायिक आणि मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। आपला जो पूल बंद आहे त्याबद्दल काय सांगाल? शासनाने हा पूल आतापर्यंत 2 वेळेस बंद केलेला आहे। रहदारीच्या कारणास्तव मोठ्याले जड वाहतूक या पुलावरून बंद केलेली। याच्या अगोदरमध्ये 18-19 मध्ये सुद्धा हा पूल 6 महिने बंद केला होता। रिपेरिंग केल्याच्या नंतर परत तो पूल चालू केलेला आहे। पण शासनाने याच्या अगोदर झालेली GST, त्याच्यानंतर नोटबंदी, त्याच्यानंतर आता कोरोनाचा प्रादुर्भाव चालू असल्यामुळे हा रोड कंप्लीट 6 महिन्यापासून बंद आहे। तरी शासनाने परत 6 महिने बंद असल्यानंतर कलेक्टर मॅडमच्या आदेशानुसार हा पूल परत 7व्या महिन्यापासून बंद करण्यात आलेला आहे। तरी या रोडवरची सर्व हॉटेल व्यावसायिक असेल, पेट्रोल पंप चालक असेल, टायर पंक्चरवाले, छोटे मोठे व्यावसायिकवाले सर्व बंद पडलेले आहे। तरी शासनाने याचा गांभीर्याने विचार करून या पुलासाठी वळण रस्ता तयार करावा, अन्यथा दुसरा पर्यायी मार्ग शोधून ताबडतोब त्याची दुरुस्ती करून पूल चालू करावा। अन्यथा या रोडवरचे सर्व छोटे मोठे लघु उद्योगवाले, व्यापारी सर्व यांची उपासमार होण्याची वेळ आलेली आहे। तरी शासनाने याचा लवकरात लवकर गांभीर्याने विचार करावा, नसताच आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आणू नये हे शासनास निर्देश आणून देण्यासाठी आम्ही वारंवार कलेक्टर मॅडमना सुद्धा निवेदन केलेले आहे। पण याच्याकडे शासनाचं अजिबात लक्ष नाही आहे। तरी शासनाने लवकर तात्काळ या मार्गाचा पर्यायी मार्ग शोधून काम मार्गी लावावे ही शासनास आमची नम्र विनंती आहे। किती गावांचा संपर्क तुटलेला आहे या रस्त्यावर? जवळपास नागपूर-पुणे मार्गावरून जाणारे सर्व रहदारी या रोडवरून जाते। तरी 70 किलोमीटरचा फरक पडत आहे मुंबईला जाण्यासाठी। नागपूरहून जाण्यासाठी मुंबईला 70 किलोमीटर व मुंबईहून नागपूर जाण्यासाठी 70 किलोमीटर। तरी देशाचं सुद्धा इंधन वाचण्यासाठी हा पूल पर्यायी मार्ग काढण्याचा अत्यंत गरजेचा आहे। आम्ही या पुलासंदर्भात माननीय कलेक्टर मॅडम, जिल्ह्याचे खासदार प्रतापरावजी जाधव साहेब, या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्रजी शिंगणे साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेले आहे। सर्व व्यापाऱ्या म्हणून सर्वांना निवेदन वेळोवेळी दिलेले आहे। त्यांनी सांगितलेला हा पूल सदरहू कधीही कोसळू शकतो, त्यामुळे जड वाहतूक बंद केलेली। पण जर हा यदाकदाचित जर पूल कोसळला तर याला जबाबदार कोण राहील, तर या जबाबदारी कोण स्वीकारणार, त्यासाठी आम्ही वेळोवेळी सर्व व्यापाऱ्यांनी निवेदनसुद्धा दिलेले आहे। पण शासनाने तरी याची दखल घेतली नाही। तरी शासनाने याची त्वरित दखल घेऊन ताबडतोब तिथं वळण रस्ता करावा हीच शासनाला आमच्या आग्रहाची विनंती राहील। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।